धुपाच्या वासाने आणि घंटीच्या आवाजाने हरी उठला. त्याचे अलार्म क्लॉक म्हणजे त्याचे बाबा विठोबा पाटील. त्याची पहाट रोजच इतकीच सुगंधित असायची. घरभर धूप फिरवून झाला की विठोबा आपल्या लेकासाठी म्हणजेच हरीचसाठी डबा बनवायचे. त्याची पहाटेची दिनचर्या आटोपेपर्यंत यांचा डबा तयार असायचा. आज त्यांनी त्याच्यासाठी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि मिरचीचा ठेचा बनवला होता. अण्णा, रोज रोज इतका चांगला स्वयंपाक करत जाऊ नका. माझ्या वाटणीस भाजी शिल्लकच राहत नाही. मला दुसऱ्यांच्या डब्यातले अळणी जेवण खावे लागते. खाऊ दिले का? ज्याच्या त्याच्या वाटचे अन्न ज्याला त्याला मिळायचेच. वाटल्यास त्यांच्यासाठी वेगळा डबा घेऊन जा. माझे मित्र म्हणतात, तुझ्या बाबांनी डबा पोचवण्याचे काम बंद करून खानावळ सुरू केली तर आम्ही सगळे त्या खानावळीतच जेवायला जाऊ. विठोबा पाटील मोठ्याने हसले. आता पूर्वीसारखे डबेवाल्यांचे काम जमत नाही. मग सोडून द्या. मला जॉब लागला तेव्हापासून तुम्हाला सांगतोय हे काम सोडून द्या. मागे तुम्हाला चक्कर आली तेव्हा वाटेत येणाऱ्या जाणाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तेव्हा मला समजले. जर त्यांनी कोणी तसे केले नसते तर त्यांच्या रूपाने माझा पांडुरंग मला मदत करायला आला होता. तो आहे रे माझ्यासोबत. तू काही काळजी करू नकोस. तो खरेच असतात तर आईला असे नेले असते त्याने. आपल्या न पाहिलेल्या आईच्या आठवणीने त्याचा ऊर दाटून आला. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. इतका दुर्धर आजार होऊनही तुझी आई किती शांततेत गेली. तिला जाताना कसलाही त्रास झाला नाही. पांडुरंगाची कृपा. आणि मला तुम्हाला त्रास झाला त्याचे काय? लेका, माणसाचा जन्म आपला. थोडे दुःख तर हसायचेच. ते सोसण्याची ताकद त्याच्याकडे मागायची. तुम्ही त्याची भक्ती करता म्हणून तुमच्या पदरात थोडे जास्त दुःख टाकले त्याने, असे तुम्हाला वाटत नाही का? नाही, तुझ्या रूपात एवढे मोठे सुख दिले त्याने. त्याचे आभार मानू तेवढे थोडेच आहेत. बरं, तू वेळेत निघ, नाहीतर ट्रेन निघून जायची. मी निघतोच आहे, पण तुम्हाला एक सांगतो, उद्यापासून डबा करायला लवकर उठू नका. मी ऑफिस कॅन्टीन मध्ये खाईन काहीतरी. आणि मी तुमच्या सेंटरवर जाऊन सांगतो की तुम्ही उद्यापासून येणार नाहीत. लेका, आयुष्यभर लोकांचे डबे पोचवणाऱ्या डब्यावाल्याचा पोरगा बिन डब्याचा जाईल का? हे तुम्हाला बोलायचे असते म्हणून घरात स्वयंपाकाला बाई सुद्धा ठेवू देत नाहीत. स्वतः करता. बाबा जेव्हापासून समजायला लागले आहे तेव्हापासून पाहत आहे. माझ्यासाठी खूप कष्ट केलेत. हातगाडी ओढलीत, सायकल चालवून लोकांचे डबे पोचवलेत. आता बस झाले. आता तुम्ही आराम करायचा. हरी, तू नुकताच कामाला लागला आहेस. तुझ्या पगारात आपल्या दोघांचा खर्च, घरभाडे हे सर्व नाही होणार. पर्यंत जमेल तोपर्यंत मी हे करेन. पुढचे पांडुरंग बघून घेईल. झाले, आला पुन्हा तुमचा पांडुरंग. मी निघतोच, कारण प्रत्येक वेळी तुम्ही तुमचेच खरे करतात. 2 महिन्यांनी विठोबा पाटलांची तब्येत खालावत चालली होती. हरीच्या सांगण्यावरून त्यांनी डबेवाल्याचे काम सोडून दिले होते. कार्तिकी एकादशी जवळ येत होती. तसे यावेळेस पांडुरंगाला भेटता येणार नाही या गोष्टीची चुटपुट त्यांना लागून राहिली. हरी, माझी तब्येत खंगत चालली आहे.
यावर्षी माझी आणि पांडुरंगाची भेट होईल असे वाटत नाही. अजूनपर्यंत एकदाही वारी चुकवली नाही. मी असेन नसेन, पण तू मात्र माझ्या वाटचे पांडुरंगाला भेटून ये. अंथरुणावर झोपलेले विठोबा पाटील अत्यंत क्षीण आवाजात म्हणाले, अण्णा, नेहमी तुम्हीच का म्हणून त्याच्या दर्शनाला जाता? आयुष्याच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही त्यांच्या वाऱ्या करत आहात. त्याला एकदाही तुम्हाला भेटावेचे नाही वाटत का? आता या खेपेस त्याला इथे यायला सांगा. खिन्न असलेल्या त्याच्या बाबांना हस्ते करण्यासाठी हरी म्हणाला. त्याच्या भेटीची मी जसा वाट बघतो तसा तो सुद्धा तिथे बसून माझी वाट पाहत असतो. त्याचा नाईलाज आहे रे. पुंडलिकाच्या प्रेमाखातर तो तिथे विठेवर उभा आहे. असा भक्तावर जीव लावणारा देव कधी पाहिला आहे का? बोलता येत नव्हते तरी विठोबा बोलत होता. मी नेहमी जातो ना, माझी वाट पाहत असेल तो. तू गेलास तर मला तेवढेच समाधान वाटेल. हरी हसला. अण्णा, तुम्ही असे बोलत आहात जसा तो तुमचा जुना मित्रच आहे. माझा मित्र आहे, कैवारी आहे, सर्व काही आहे. अण्णा, हे कलियुग आहे. इथला भ्रष्टाचार, चोऱ्या, लबाडी पाहून तुमचा पांडुरंग केव्हाच वैकुंठात गेला. इथे राहिली आहे ती त्याची मूर्ती. तुम्ही आराम करा. दमा वाढला तर तुमचा पांडुरंग येणार नाही, माझी मात्र धावपळ होईल. बरोबर म्हणतोस तू. कसा येईल तो? त्याला सर्वच भक्तांकडे पाहायचे आहे, म्हणून तर माझ्याजवळ तुला त्यानेच तर पाठविले आहे. अण्णा, आता झोपा. पांडुरंगाला सांगा तुम्हाला लवकरात लवकर बरे करायला, म्हणजे माझे काम कमी होईल. अरे, जीवन नश्वर आहे. या मानव जन्मात आले की भोग भोगून झाले की प्रत्येकाला जावे लागते, आणि आपण सर्व त्याचीच लेकरे आहोत. मी मागितले तर तो अमरत्वाचे दान देईलही, पण तो तसे करणार नाही. आपल्या लेकाच्या नशिबात अश्वत्थामाचे आयुष्य पाहायला कोणत्या पिताला आवडेल? अण्णा, तुमच्या तत्वज्ञानापुढे सॉरी तुमच्या पांडुरंगाच्या भक्तीपुढे मी हरलो, आणि याही खेपेस तुम्ही त्यांना जिंकवलेस. दुसऱ्या दिवशी हरी उठला. त्याचे बाबा झोपले होते. त्याने त्यांच्याकडे पाहिले. त्यांचा अंत्यकाळ जवळ आला आहे हे त्यांच्या क्रूश आणि थकलेल्या शरीराकडे पाहून जाणवत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे मंद स्मित होते. त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून त्याचेही ओठ रुंदावले. त्याने आंघोळ केली, देवपूजा करून धुपारती फिरवली. त्याचे बाबा करायचे तसेच. त्यांना बरे वाटावे म्हणून तोही हे करायचा. त्याची धुपारती झाल्यावर डोळे मिटूनच ते म्हणायचे, पांडुरंगाची पूजा झाली वाटते. पण यावेळी ते धुपारतीच्या वासाने आणि घंटीच्या आवाजाने कशानेच उठले नाहीत. हरीच्या मनात कालवाकालव झाली. त्याने घंटी आणि आरती देवाच्या पुढ्यात ठेवली आणि तो आपल्या बाबांजवळ आला. अण्णा, त्याने साद घातली, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याने त्यांचा हात हलवला. तसा त्यांचा हात बेडवरून खाली पडला. हरीने मोठ्याने अंबरडा फोडला. त्याचे शेजारी देसाई धावत आले. हरीच्या बाबांना जाऊन 2 महिने झाले. कार्तिकी एकादशी जवळ आली होती. पंढरपूरला जाण्यासाठी तो ट्रेनच्या तिकीट काउंटरजवळ गेला. बुकिंग फुल होती. तिकीट मिळत होते, पण एकादशी नंतरचे. आपल्या बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी
त्याला एकादशीला पंढरपूरला जाणे गरजेचे होते. हताश होऊन तो परत जात होता. इतक्यात त्याला काउंटरवरच्या माणसाने परत आवाज दिला. पंढरपूरचे 18 नोव्हेंबरचे हवे आहे ना? हो, 20 तारखेला एकादशी आहे. गर्दी असते म्हणून दर्शनासाठी 1 दिवस आधीपासून रांगेत उभे राहावे लागते. तसे 19 तारखेचे मिळाले तरी चालेल, पण मला 18 तारखेचे हवे आहे. RSCचे आहे, चालेल का? हरीचे डोळे चमकले. चालेल भाऊ, का नाही चालणार? काउंटरवरून तिकीट घेऊन तो खुशीतच घरी येण्यासाठी निघाला. वाटेत फोटो स्टुडिओमधून त्याच्या बाबांची फोटो फ्रेम बनवायला दिली होती, ती त्याने घेतली. घरी आल्यावर त्याने ती फ्रेम भिंतीवरच्या खिळ्याला लटकवली. डोक्यावर टोपी, कपाळावर अबीर आणि चंदनाचा टिळा, चेहऱ्यावर समाधानाचे हसू असलेले आपल्या बाबांकडे पाहून त्याला गदगदून आले. बाबा, तुमची इच्छा होती म्हणून पंढरपूरला जातोय मी. तुम्ही वारी करायचात, पायी चालत जायचात. माझ्या नशिबात तेवढे पुण्य नाही कदाचित, पण मी तुमच्या विठ्ठलाचे दर्शन नक्की घेईन, आणि तेही एकादशीच्या दिवशी. त्याने पॅन्टच्या खिशातून रेल्वे आरक्षणाचे तिकीट काढले. 18 नोव्हेंबर 2026. त्याच्या 2 दिवसांनी एकादशी होती. तारीख वाचून त्याने ते तिकीट आपल्या माथ्याला लावले आणि आपल्या बाबांच्या फोटो फ्रेम खाली ठेवले. एक जोडी कपडे आपल्या पाठीवरच्या बॅगेत भरून हरीने रेल्वे स्टेशन गाठले. दादर स्टेशनवर पाय ठेवण्या इतपतही जागा नव्हती. इंडिकेटरवर प्लॅटफॉर्म नंबर पाहून तो त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचला. जमलेले बहुतेक जण पंढरपूरला जाणारे होते. ते एकमेकांना माऊली म्हणून संबोधित करत होते. यावरून हरीने अंदाज लावला. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या वडिलांची छबी आली आणि त्याचे ओठ रुंदावले. ट्रेनची वेळ झाली होती. त्याच्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गुजरातला जाणारी बडोदा एक्सप्रेस आली. आत शिरणाऱ्या लोकांची झुंबड उडाली. मोठ्या बॅगा, पिशव्या, चटया, बास्केट घेऊन एका बाजूला आपल्या लहान मुलांना सांभाळत लोक चढत होती. बडोदा एक्सप्रेस सुटणार होती. इतक्यात त्याचे लक्ष एका रडणाऱ्या लहान मुलीकडे गेले. बापू. त्या छोट्या बाळाला पाहून हरीचा जीव कासावीस झाला. त्याने त्या छोट्या मुलीला उचलले. ट्रेन कुठल्याही क्षणी सुटणार होती. ती मुलगी ज्या दिशेला पाहून रडत होती त्या दिशेकडे हरी धावला. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात या मुलीला शोधणारे कोण, कुठे दिसते का, ते तो पाहू लागला. इतक्यात त्याच्यापासून जवळजवळ 8व्या डब्याच्या दारापाशी एक माणूस हात हलवत त्याला इशारा करीत होता. त्याला पाहून ती मुलगी बापू असे म्हणत जोरात रडू लागली. तसे हरी समजला की हेच तिचे बाबा आहेत. ट्रेन सुटली, पण अजून ट्रेनने वेग घेतला नव्हता. हे विठ्ठला, काहीतरी चमत्कार कर आणि या मुलीला तिच्या आई वडिलांकडे पोहोचवण्यासाठी मला मदत कर, तो मनोमन म्हणत त्याला शक्य होईल तितक्या वेगाने धावत होता. सुदैवाने ट्रेनने म्हणावा तितका वेग पकडला नव्हता. काही क्षणात तो त्या व्यक्तीजवळ येऊन पोहोचला आणि त्याने त्या मुलीला तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले. त्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने साश्रुनयनांनी हात जोडून त्याचे आभार मानले. हरीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते, पण ते समाधान क्षणार्धात विरले, कारण त्याचे समोर लक्ष गेले. पंढरपुराकडे जाणाऱ्या ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडले होते. तो हताश होऊन त्या ट्रेनकडे पाहत राहिला. मघाशी धावल्यामुळे त्याला घाम आला होता आणि आता ट्रेन सुटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. ते पुसण्यासाठी त्याने आपल्या खिशातून रुमाल काढला. माऊली, तुमचे तिकीट पडले आहे. कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला. रुमाल काढताना त्याच्या खिशातून तिकीट पडले.
पण सुटलेल्या ट्रेनचे तिकीट घेऊन तो काय करणार होता? की त्या माणसाने पुढे केलेले तिकीट त्याने घेतले आणि आपल्या खिशात ठेवले. तो स्टेशनच्या बाहेर आला आणि स्टेशन जवळच्या ट्रॅव्हल कंपनीचे ऑफिस त्याने गाठले. पंढरपूरला जाणारी एखादी बस मिळते का याची त्याने चौकशी केली. पण एकादशी 2च दिवसावर असल्यामुळे सर्वच गाड्या फुल होत्या. तो हताश होऊन घरी आला. बाबा, मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केलेत, पण तुमच्या खातर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे मला जमले नाही. तुमची शेवटची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही बाबा. त्याला गहिवरून आले. हरी, हरी, घरी आहेस ना? शेजारच्या देसाई काकाने त्याच्या दारावर थाप मारली. हरीने आपले डोळे पुसले आणि दार उघडले. तुझ्या घराची लाईट चालूच दिसली, म्हणून म्हटले तुला सांगावे. तू मगाशी रेल्वे स्टेशनवर गेला होतास ना? हो, माझी ट्रेन चुकली म्हणून परत आलो. असू दे, विठोबाची इच्छा होती म्हणून तू जात होतास, पण ते वाईट वाटून घेऊ नकोस. कार्तिकीला जायला जमले नाही, आता पुढे आषाढीला जा. बरे, मी हे सांगायला आलो होतो की विठोबाचे साहेब दामले साहेब आले होते. त्यांनी त्यांच्या जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड वगैरे मागितले आहे आणि हा फॉर्म दिला आहे. तो भर आणि उद्या ऑफिसला जाताना सबमिट कर. देसाईने त्याला एक फॉर्म दिला आणि ते तिथून निघून गेले. हरीने कपाट खोलले. त्याच्या बाबांनी कुलूपबंद ठेवलेल्या तिजोरीची चावी शोधून त्याने ती तिजोरी खोलली. त्या तिजोरी संदर्भात त्याच्यात आणि त्याच्या बाबात झालेला संवाद आठवला. अण्णा, यात काय खजाना ठेवला आहे? एकदा तुमच्या कनवटीला अडकवलेली चावी काढून मी पाहणारच आहे. मी बापडा काय ठेवणार त्यात, पण लेका, यात जे आहे ना ते माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. पण मी ह्यात असताना तू याला हात लावू नकोस. मी कशाला हात लावे? तुम्ही मागे एकदा तिजोरी खोलली होती तेव्हा मी पाहिले होते. जुने पुराणे पेपरचे तुकडे आणि 1-2 कागद आहेत त्यात. त्या कागदामध्ये काय असेल तेही मला माहीत आहे. तुमच्या विठ्ठलाचा फोटो असेल आणि तुमचे आणि आईचे जन्मदाखले असतील. दुसरे काय असणार? माझा जन्मदाखला तुम्ही हरवलात. ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःचेच सांभाळून ठेवलेत. असे म्हणून हरी हसायचा. कर, माझी मस्करी कर. म्हातारा झालो ना, आता तू माझी मस्करी करणार, तेही मिश्किलपणे म्हणायचे. त्यांच्या जाण्यानंतर तो पहिल्यांदाच ती तिजोरी खोलत होता. त्याच्या अंदाजाप्रमाणे त्यात त्याच्या आईबाबांचा जन्मदाखला होता आणि आजपासून 22 वर्षापूर्वीची काही पेपरची कात्रणे होती. पेपरच्या कात्रणातली बातमी तो वाचू लागला. पंढरपूर येथे एक 4 वर्षाचा मुलगा सापडला आहे. विठोबा पाटील आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी पाटील हे चंद्रभागेवर स्नानासाठी गेले असताना त्यांना 4 वर्षाचा लहान मुलगा नदी किनारी रडत असताना आढळला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण त्याचे आई वडील सापडले नाहीत. कुणालाही त्या मुलाच्या संदर्भात माहिती असल्यास त्यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात संपर्क करावा. हरीच्या पायातले त्राणच हरवले आणि तो जमिनीवर बसून ओक्साबोक्शी रडू लागला. अण्णा, आईला तर मी पाहिले नाही. तुम्ही सांगायचात की मी लहान असताना ती वारली, म्हणजे तुम्ही एकट्याने एका अनाथाला स्वतःच्या मुलासारखे सांभाळले, स्वतः कष्ट करून सर्व सुखे दिलीत. आज विठ्ठलाचे दर्शन भेटणार नाही म्हणून मी नाराज झालो होतो, पण मला माझा विठ्ठल 22 वर्षापूर्वीच भेटला होता. त्याने खिशातले तिकीट काढले. पण माझ्या अण्णाची इच्छा मी पूर्ण करणारच. यावेळेस शक्य झाले नाही, पण पुढच्या वेळी तर नक्की करेन. तो ते तिकीट फाडणारच होता. इतक्यात त्याचे लक्ष तिकिटावरच्या तारखेकडे गेले. 19 नोव्हेंबर 2026.
हे कसे शक्य आहे? निघते वेळेस 2 वेळा तिकीट तपासले होते. 18 नोव्हेंबर लिहिले होते. मग हा चमत्कार कसा झाला? त्याला प्लॅटफॉर्मवरचा प्रसंग आठवला. माऊली, तुमचे तिकीट. मला पाठीमागून आवाज देत हे तिकीट त्या माणसाने दिले होते. ट्रेन गेली म्हणून मी निराश झालो आणि तिकीट कुणी दिले हे वळून पाहिले देखील नाही. पण अजून मला एक प्रश्न पडला आहे. तो माणूस मला माऊली म्हणाला, याचा अर्थ तो पंढरपूरला जाणारा होता. पण पंढरपूरची ट्रेन तर निघून गेली होती. मग तो माणूस प्लॅटफॉर्मवर का थांबला? हरीने देव्हाऱ्यातील विठ्ठलाच्या तस्वीरीकडे पाहिले. तू होतास का तो? तस्वीरीच्या काचेत त्याला त्याचेही प्रतिबिंब दिसले. त्याला त्यानेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. तर तुम्ही ऐकत होता शिल्पा तोरसकर लिखित कथा भेटला विठ्ठल. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.